अप्रतिम आर्ग्युमेंट केलेली आहे. अनेक जुन्या जेवढ्या केसेस आहेत त्याच्यातला दिलेल्या न्याय निवाड्याचं त्यांनी विश्लेषण केलेलं आहे. काँग्रेस पार्टी जेव्हा स्प्लिट झाली तेव्हा काय घडलं होतं ते सादिक अलीच्या केसमधलं, आणि हे सतत प्रत्येक गोष्टीमध्ये दोन घटक, एक इलेक्शन कमिशन कसं वाह्यात वागलं आणि दुसरं स्पीकर कसे वागले. खरं तर जर आमच्या त्यावेळच्या तत्कालीन विधानसभेच्या अध्यक्षांनी, तेव्हा उपाध्यक्ष होते, अध्यक्षच नव्हते, त्यांनी निर्णय घेतला असता डिस्क्वालिफिकेशनचा तर पुढच्या सगळ्या घटनाच घडल्या नसत्या. त्यांनी घेतला नाही. इलेक्शन कमिशनने काय केलं ते गेले 5 दिवस तुम्ही ऐकताय, तर ते तर म्हणजे त्यांच्या ज्युरिस्डिक्शनच्या म्हणजे कक्षेच्या बाहेर जाऊन त्यांनी निर्णय दिलेला आहे. हे सगळी सोदाहरण कपिल सिब्बलांनी आज तिथं सांगितलेलं आहे. आणि मला असं वाटतं की आता अंतिम टप्प्यामध्ये त्यांची जी काय आमची आर्ग्युमेंट आहे ती संपेल आता, आणि त्याच्यानंतर मग बघू ते काय म्हणतात. देवदत्त कामत पुन्हा तुमच्याकडून आर्ग्युमेंट करणार आहे? हो, देवदत्त कामत पण करणार आहेत अजूनही, त्यांनाही अर्धा तास बोलायचं आहे. पण आत्ता कपिल सिब्बल साहेबांचं मला वाटतं अंतिम टप्प्यात आलेले आहे, ते उद्याच्या ह्याच्यामध्ये कदाचित संपेल असं मला अपेक्षित आहे. आजच्या युक्तिवादामध्ये मुख्य नेता एक पद युक्तिवाद झाला होता 2018. मुळात तसं ते पद एक पहिली गोष्ट पदच नाही ना. मग काल पण ते सांगितलं ना 1999च्या मी आता तेच तुम्ही उत्तर दिलं. तुमची आमची घटना पाठ झाली वाटतं. बरं, चांगली गोष्ट आहे. म्हणून मुळाच आहे ना, खरं आहे ते ना. 1999ची जी काही घटना आमच्या पक्षाची आहे त्याच्यामध्ये मुख्य नेता पद नव्हतंच. तेव्हा फक्त वंदनीय शिवसेना प्रमुख आणि त्यानंतर सरळ सरळ शिवसेना नेते, 12 शिवसेनेचे नेते होते. त्यानंतर मग कालांतराने थोडा बदल केला, त्याच्यामध्ये कार्याध्यक्षपद आलं आणि मग उद्धवजींना 2013 कार्याध्यक्ष केलं गेलं. त्याच्यानंतर मग दुर्दैवानं शिवसेना प्रमुखांच्या नंतर मग आम्ही पक्षप्रमुख केलं. शिवसेना प्रमुख हे नाव आम्ही फ्रीज केलं. आणि म्हणून हे सगळे युक्तिवाद आहेत. घटनेच्या बाबतीतला एक मोठा किस्सा मजेशीर सारखा मला दिसत राहतो. ते अनेकदा बोलले 2018ची घटना माहिती नाही, पण पुन्हा पुन्हा त्यांनी स्वतः इलेक्शन कमिशनने सुद्धा त्याचा संदर्भ दिला आणि स्पीकरने सुद्धा संदर्भ दिलेला आहे. म्हणजे ते स्वतः इतके गोंधळलेले आहेत. म्हणजे महाराष्ट्राच्या विधानसभेच्या स्पीकरांना तर त्यांनी सरळ सरळ निर्देश दिले होते की काय करायचं आहे. ते न करता त्यांनी सगळं जो काय गोंधळ घातला आहे तो तुम्हाला सगळ्यांना ठाऊक आहे. तीच बाबतीत सुभाष देसाई साहेबांच्या संदर्भातली जी केस आहे त्याच्यातसुद्धा तसंच आहे की तुमची ज्युरिस्डिक्शन काय आहे, तुम्ही याच्या बाहेर जाता कामा नये, तुम्हाला तो अधिकार नाही असं स्पष्टपणे सांगितलेलं आहे. ते आज पहिल्यांदा नाही ना. इलेक्शन कमिशन कोण म्हणाल असं? नाही, कारण गेल्या वेळी नाही, त्याच्यामध्ये बघा, नाही त्याच्यात नुसतं इकडं एवढंच वाक्य घेऊन बोलू नका. त्याच्यात सुद्धा त्यांना निर्देश दिलेले आहेत की तुमच्या कक्षा काय आहेत, त्या कक्षाच्या बाहेर म्हणून तुम्ही नाही जाऊ शकत. पक्षाचं मान्य त्या कक्षा त्यांनी नमूद केलेत. मोठं आहे ते. इथं आता बाईटवर एवढं बडबड करायला काय झालं, तो का केला गेला आम्हाला माहिती आहे. सबक लँडमार्क आहे. पहिली गोष्ट अशी आहे की काँग्रेस पक्षाचं जे विघटन झालं ते त्याची आणि आमची तुलना होऊ शकत नाही. काँग्रेस पक्षाचं जेव्हा विघटन झालं तेव्हा काही आमदार खासदार इकडे तिकडे दोन्ही बाजूला होते ना, कार्यकर्ते होते, पदाधिकारी दोन्ही बाजूला. आमच्याकडे काय झालं, आमच्याकडे 21 जून 2021ला जी घटना घडली ती महत्त्वाची आहे. त्या दिवशी फक्त 16 आमदार सोडून आणि त्यांचा मुलगा सोबत होता म्हणून असं धरूया पाहिजे. तो गेला नव्हता तिकडे, पण 21 जूनला फक्त 16 लोक गेली. कालांतराने सुरत, नंतर गुवाहाटी, गोवा करेपर्यंत ते 31 मग 39 वरे होत गेले. ते कधी झाले खरे पुढे, त्यांना जेव्हा मुख्यमंत्री पद दिलं आणि त्याच्यानंतर त्यांच्याकडे इन्फ्लो सुरू झाला. ह्या मधल्या काळामध्ये इलेक्शन कमिशनने ज्या पद्धतीनं वागलं ते पूर्णपणे घटनाबाह्य आहे, नियमबाह्य आहे, कायद्याचे उल्लंघन करणार आहे. विधानसभा अध्यक्षांनी आपल्या कार्यकक्षेबाहेर जाऊन काही निर्णय घेतले असा त्यांना दबाव आहे ना, ते तर कळतं आपल्याला. तेव्हाही आम्हाला माहिती आहे काय झालं ते त्यावेळेस. म्हणून सांगितलं त्यांचा तर फारच गोंधळ आहे. त्यांनी दोघांनाही डिस्क्वालिफाय केलं नाही ना, आम्हाला केलं ना त्यांनाही केलं. त्यांनीही सांगितलं होतं उलटं. म्हणून काय म्हणजेच काय, माननीय सर्वोच्च न्यायालयाने जे निर्देश दिले होतं त्याचं पालन त्यांनी न करता त्यांच्याच विधानांमध्ये अनेक गोंधळ त्यांनी केलेले आहेत. ते स्पष्टपणे दिसतात आणि तेच कपिल सिब्बल साहेबांनी आज पुन्हा इथे समोर केलं. थँक्यू सर.
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.